महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे शहराच्या पाणी पुरवठा जलवाहिनीला पुन्हा गळती, लाखो लिटर शुद्ध पाणी वाया। धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला पुन्हा मोठी गळती लागल्याने लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात आहे। विशेष म्हणजे अवघ्या 4 दिवसापासूनच या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली होती, मात्र पुन्हा गळती झाल्याने संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या गुणवत्तेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। जलवाहिनीतील गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी नागरिकांच्या कॉलनी परिसरात शिरले असून परिसराला नदीचं स्वरूप आलं आहे। यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। वारंवार होणाऱ्या गळतीमुळे महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नागरिकांच्या कराच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे। जलवाहिनीची तात्काळ दुरुस्ती करून लाखो लिटर शुद्ध पाण्याची होणारी नासाडी थांबवावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे। ही पाईपलाईन अक्कलपाडा धरणातून चक्करबर्डीकडे जाणारी लाईन आहे। पाईपलाईन ही फुटलेली आहे। 15 दिवसापूर्वी ते काम करत होते, पण त्यांनी काय अर्धवट काम सोडून निघून गेले आणि आता ती 1:30 वाजेपासून, रात्रीचे 1:30 वाजेपासून ही पाईपलाईन फुटलेली आहे। पूर्ण कॉलनी परिसरात पाणीचा निचरा होतो आहे। पुऱ्या कंपाऊंडमध्ये पाणी घुसून गेलेलं आहे। आम्ही नगरसेवकांना फोन लावतो, फोन उचलत नाही। या पाणी पुरवठ्याला लक्ष्मण पाटीलला लावला फोन, तो म्हणता माझं काम नाही आहे। हे असे चाल ढकलपणा करतात, इथं कोण लक्ष घालाल? तर आयुक्त साहेबांनी आमची विनंती आहे तर एवढं हे पाण्याचा निचरा बंद करून आणि व्यवस्थित हे करावं असं विनंती। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।